नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. भारताच्या सर्वात मोठ्या देशांतर्गत एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी 2025 ते 26 ची सुरुवात 24 डिसेंबर पासून होत असे. यंदाच्या हंगामात ही स्पर्धा अधिकच रंगतदार ठरणार असून रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू मैदानात उतरताना दिसणार आहेत. रोहित शर्मा मुंबईकडून तर विराट कोहली दिल्लीकडून खेळण्याची शक्यता आहे. या हंगामात विजय हजारे ट्रॉफीत एलिट ग्रुप, प्लेट ग्रुप आणि नॉकआउट फेऱ्या असतील. सर्व सामने देशभरातील न्यूट्रल व्ह्यूवर खेळवले जाणार आहोत. स्पर्धेचे अंतिम सामना 18 जानेवारीला होणार आहे. अशातच क्रिकेट प्रेमींसाठी मोठा प्रश्न आहे, हे सामने लाईव्ह कधी आणि कुठे पाहता येणार? 24 डिसेंबर रोजी विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात दिल्ली विरुद्ध आंध्र प्रदेश असा सामना होणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नस्वामी स्टेडियम वर खेळला जाईल. त्याच दिवशी मुंबई विरुद्ध सिक्कीम हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियम वर रंगणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरू होतील, तर नाणेफेक सकाळी 8:30 वाजता होईल. विजय हजारे ट्रॉफी 2025 ते 26 मध्ये एकूण 119 सामने खेळवले जाणार आहेत. मात्र सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण उपलब्ध नसेल. स्पर्धेतील निवडक सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही स्टार प्लस नेटवर्कच्या विविध चॅनल्सवर पाहू शकता. तर तसेच निवडक सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्हाला जिओ हॉटस्टार ॲपवर पाहायला मिळणार आहे. विजय हजारे ट्रॉफी पूर्वी भारताची घरगुती T20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी पार पडली होती. या स्पर्धेत ईशान किशनच्या नेतृत्वाखाली झारखंड संघाने इतिहास रचत पहिलेवाली जेतेपद पटकावले. ईशान किशनने या स्पर्धेत 10 डावात 57 च्या सरासरीने 517 धावा केल्या, ज्यात 2 शतके आणि 2 अर्धशतके समाविष्ट होती. अंतिम सामन्यात हरियाणा विरुद्ध त्याने 101 धावांची निर्णायक खेळी साकारली होती. या दमदार कामगिरीनंतर आता विजय हजारे ट्रॉफीसाठीही ईशान किशनकडे झारखंड संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. पुढच्या बातमीसाठी पाहत रहा E6 टीव्ही मराठी.